सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी 3 ते 4 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरीमध्ये बांधकाम पूर्ण झालं आहे, इमारत तयार आहे, परंतु 2 वर्ष झाली. त्याच्यामध्ये आपण सगळ्या मॅनपॉवर न दिल्यामुळे आपल्या सगळ्या कामकाज ठप्प आहे. मी आपल्याला सांगतो की आपल्यासारख्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी सगळ्याच डॉक्टर्स उपलब्ध नाहीत किंवा बांधकाम पूर्ण असलं तरी मॅनपॉवर नसल्यामुळे बऱ्याचशा यंत्रणा ठप्प होत्या. परंतु एका बाजूला आज डॉक्टर्स डे आहे आणि आजच्या डॉक्टर्स डे दिवशी आज आम्ही राज्यात 1400 नवीन डॉक्टरांची ऑर्डर आजच देतो. म्हणजे आज पहिल्यांदा 1400 डॉक्टरची भरती झालेली आहे की ज्याचा फायदा सगळ्या संपूर्ण आस्थापनेला होतो. त्यामुळे एका बाजूला सगळे नवीन डॉक्टर्स येतील, दुसऱ्या बाजूला पदमान्यतेचा प्रस्ताव बरेच वर्ष पेंडिंग होता, ज्याच्यासाठी आपण बोलतोय. 5000च्या पदमान्यतेला परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली. त्यामुळे ब्रह्मपुरीच नाही तर राज्यातल्या सर्व ठिकाणी जिथे इथं बांधकामं पूर्ण झाले त्या सगळीकडे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आस्थापना सुद्धा आपण देतोय. त्याचा उपयोग ब्रह्मपुरीला होणार आहे. दुसरा आपण बांधकामाबद्दल सुद्धा विचारलं की एकूणच जी काय बांधकाम आहेत त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियाच केलं. मगाशी आदरणीय भाऊंनी ज्यावेळी प्रश्न विचारला होता, 50%, 70%, 90%, 75% जेवढी पूर्ण झाले त्याला प्रायोरिटीला आपण देतो. त्यामुळे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सुद्धा निदर्शनास आणून द्या जेवढी बांधकाम आहेत, कारण बऱ्याच वेळा असं होतं 10-10 वर्ष बांधकामं झाली तरी सुद्धा दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर आता आपण जो काय प्राधान्यक्रम केला, आपल्याकडे पैसे उपलब्ध आहेत, फक्त आपल्या सगळ्यांनी प्रस्तावाला पाठलाग करा आणि आम्ही सगळेजण त्याला निश्चितपणानं निधी देण्याची जबाबदारी आमची आहे. तिसरं आपण सांगितलं की PSCची बांधकामं जी आहेत त्या PSCच्या बांधकामाला 1,60,00,000 रुपये आपल्या नॉर्म्सप्रमाणे मंजूर आहेत. आता आपल्या सगळ्यांचं कसं होतं आहे की आपण सगळेजण आमदार असतोय, आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीची आस्थापना व्हायला पाहिजे म्हणून 1,60,00,000चं काही काही ठिकाणी तरी 10-10 कोटी रुपयेपर्यंत आपण खर्च करतोय. परंतु आमच्याकडे असणारी मॅनपॉवर आणि यंत्रणा त्याच्यासाठी नॉर्म्स जे आहेत त्याप्रमाणे 1,60,00,000पर्यंतच आम्हा सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यता आहेत. आणि मग त्याच्यामुळं जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण या सगळ्या फंड्सची उपलब्धता करतोय. पण तरीसुद्धा आपला जो काय आपली सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे एक कमिटी आम्ही बसवतो आणि आवश्यकता, कारण काय आहे की ते सगळं आता अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये मी गेलो होतो आणि त्या राळेगण सिद्धीमध्ये बघितलं तिथं एखादं ग्रामीण रुग्णालय उभा केल्यासारखं सगळं उभा केलं होतं, एखादी PSC. पण उद्या तिथं स्वच्छता करायला माणसं पाहिजेत. आमच्याकडे स्टाफ जो आहे तो तेवढाच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांची भावना आणि उत्साह असतोय, पण उत्साहाबरोबर प्रॅक्टिकल पण असायला पाहिजे. तरीसुद्धा आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे एक बैठक बोलवतो, त्याच्यामध्ये अजून निधी वाढवता येतो असं वाढवतो. आणि एक चौथा मुद्दा आदरणीय वडेट्टीवार साहेबांनी मांडला आहे की ज्याच्यामध्ये कोरोनामध्ये आशा स्वयंसेविका अथवा अंगणवाडी सेविकांनी सुद्धा जर जे काम केले त्याचा भत्ता मिळाला नाही असं म्हणताय. याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही, पण जर असेल सगळ्या कंत्राटी आणि ज्या काही सेवा असतील त्यातले ज्यांचे देयक असतील ती देण्याबद्दल आम्ही टॉप प्रायोरिटी ठेवली आहे. त्यामुळे याच्यावरती सुद्धा तात्काळ निर्णय घेतो.